नमस्कार मंडळी. आज बेल्जियममध्ये समर आहे. हो, बघू शकता किती मस्तच ऊन पडलाय. आज 1 मे असल्यामुळे मला सुट्टी होती, पण बायकोला कामाला जावं लागलं. मग काय, मी पण आवरून लागलो कामाला. आम्ही मागच्याच आठवड्यात कुंड्या आणून त्याच्यामध्ये काही फुलांच्या बिया टाकल्या होत्या आणि त्यातल्या बऱ्याचशा कुंड्यांमध्ये रोपटी उगायला पण लागलीत. मी त्यांना पाणी मारून माती जरा ओली केली. हा टमॅटो कधी उगायचा कोणास ठाऊक. ते काम झाल्यावर देवाला नमस्कार केला आणि लागलो इतर कामांना. आज नाश्त्यामध्ये म्हटलं दूध आणि बिस्किट खाऊ. बायको घरी असल्यावर कसं मस्त सुट्टीच्या दिवशी पोहे आणि चहा भेटतो, पण आज म्हटलं दुधावरच भूक भागू. मला दुधासोबत हे ओट्सचे चॉकलेट चिप्सवाले बिस्किट्स खायला खूप आवडतात. नाश्ता झाल्यावर म्हटलं चला थोडं काम करून घेऊ, आणि काम उरकता उरकता 2 तास उलटून गेले. 2 hours later. दुपार झाली होती, मग जेवणच घेतले. जेवणात मी मस्त व्हेजी सँडविचेस बनवले. A few minutes later. मी दुपारची अर्धा तासाची एक पॉवर नॅप घेतली आणि निघालो बायकोच्या लॅबला. म्हटलं आज तिला अचानक जाऊन सरप्राईज द्यावं. तसं बायकोच्या लॅबला जाणारा रस्ता खूप सिडिक आहे. दोन्ही बाजूनी झाडं आणि मध्ये रस्ता. आज वेदर छान असल्यामुळे बरीचशी लोक बाहेर होती. नाही तर सुट्टीच्या दिवशी रस्त्यावर एक गाडी देखील दिसत नाही. थोडं पुढे आल्यानंतर पाहत होतो काय, इथे कॉलेजच्या मुलांनी मस्त टेंट टाकले होते आणि त्यांची पार्टी चालू होती. बार्बिक्यूचा तर खूप छान वास येत होता. 15 मिनिटाच्या वॉक नंतर मी ऑलमोस्ट पोचलोच होतो. आणि बायकोच्या लॅबला जाताना मला हा ब्रिजवाला सेक्शन खूप आवडतो. या ब्रिजच्या खालून मस्त कॅनल वाहतो आणि समोरच आमच्या सिटीमध्ये असलेला कॅसल दिसतो. मी लॅबमध्ये हळूहळू गेलो आणि म्हटलं मागून जाऊन तिला भो करावं. पण आतमध्ये जाताच पाहत होतो काय, ती समोरच उभी होती आणि माझाच पचका झाला. पण ती मला पाहून सरप्राईज आणि खुश तर खूपच झाली. फॉर्च्युनेटली तिचं काम संपतच आलं होतं. मग थोड्याच वेळात आम्ही सोबतच घरला निघालो. घरी जाता जाता आम्ही ठरवलं की चला वेदर छान आहे तर कॅसलपाशी एक चक्कर मारून येऊया. समरमध्ये कॅसलपासला हा परिसर खूपच छान असतो. कॅसलच्या समोरच एक छोटंसं पॉन्ड आहे, ज्याच्यामध्ये नेहमी बदकं आणि राजहंस पाहायला भेटतात. पण आज आम्हाला फक्त बदकच पोहताना दिसली. त्या छान बहरलेल्या फुला झाडांमध्ये काही फोटोज आणि व्हिडिओज घेऊन आम्ही निघालो घरच्या दिशेने. घरी जाताना तिथेच असलेला एक छोटासा हायड्रो इलेक्ट्रिक जुनासा प्लांट सुद्धा पाहायला भेटतो. आणि मला नेहमी प्रश्न पडतो की हा अजून देखील फंक्शनल आहे का. समरमध्ये हा रंगीत पानांनी भरलेल्या झाडांना पाहून खूपच रिफ्रेशिंग वाटतं. खरंच युरोप समरमध्ये खूपच सुंदर दिसतं. घरी येताच आम्ही मस्त एक चहा टाकला आणि त्या रात्री बायकोने डिनरमध्ये झकास चिकनचा बेत केला होता. चिकन दाबून आणलं आणि आम्ही दिवसाची शेवट मस्त गारगार कुल्फीने केली. तुम्हाला जर हा छोटू व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. भेटूया पुन्हा असंच एका मजेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.